बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका काँग्रेस लढणार. पोटनिवडणुका लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. बारामतीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या. राहुरीसाठी उमेदवाराची निश्चिती लवकरच. मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला आणखी 2 पक्षांची साथ. महादेव जानकरांचा रासप आणि वंचित बहुजन आघाडी मदत करणार. काँग्रेस नेते आज ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार. राहुरी बारामती पोटनिवडणुकीबाबत हायकमांडशी चर्चा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. तर बारामतीसाठी 6, राहुरीसाठी 4 अर्ज आलेत. सपकाळांची माहिती. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत. आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या. आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे. राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे. ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या काल मुलाखती. वीरधवल गाडे, वैभव बुरुंगले आणि ॲडव्होकेट आकाश मोरे यांच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी. आमची तयारी पूर्ण. संभाव्य उमेदवारांची माहिती. राजधानी दिल्लीमध्ये खासदार प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारही बैठकीला उपस्थित. पक्षातल्या घडामोडी आणि माध्यमांमधल्या चर्चांमुळे प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची चर्चा. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्षा लड्डा यांची नियुक्ती. तर सत्यम गांधी जिल्हा परिषद सीईओ पदी नियुक्त. विद्यमान महानगरपालिका आयुक्त रजेवर जात असल्यानं वर्षा लड्डा यांच्याकडे जबाबदारी. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांची पुण्यात बदली. नवीन जिल्हाधिकारी म्हणून प्रवीणकुमार देवरे यांची नियुक्ती. शासकीय कंत्राटदारांचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा. 7 एप्रिलपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन करणार. 96,000 कोटींची देयकं थकीत असल्यानं कंत्राटदार आक्रमक. मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याबाबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा प्रस्ताव. प्रस्तावावर 9 तारखेच्या सभेत चर्चा होणार. एमआयएमचा विरोध. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि नैतिक विकासासाठी मनाचे श्लोक उपयुक्त असल्याचं पेडणेकर यांचं मत. मुलांवर चांगले संस्कार झाले तर भावी पिढी चांगली उदयाला येते. सगळ्या जातींच्या मुलांवर संस्कार व्हायला हवेत. त्यामुळे मनाच्या श्लोकांना विरोध करायची गरज नाही. मुंबईतल्या सगळ्या शाळांनी हा अभ्यासक्रम घ्यावा. किशोरी पेडणेकरांचं मत. मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत. खरं म्हणजे मला आत्ता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय. खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही. मुंबई महानगरपालिकेत सत्तेत येतात सत्ताधाऱ्यांकडून 1,000 कोटीहून अधिकची कंत्राटं रद्द. प्रशासकीय काळात निघालेली कंत्राटं भाजप शिवसेनेनं थांबवली. यामध्ये भायखळा प्राणी संग्रहालय विस्ताराच्या मोठ्या कंत्राटाचा देखील समावेश. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये 21 किलोमीटर लांबीचा बोगदा. बीकेसी ते शिळफाटा दरम्यान बोगद्याचं काम सुरू. बोगद्यातील 7 किलोमीटरचा भाग ठाण्याच्या खाडीखालून तर 5 किलोमीटरचं काम NATM पद्धतीनं होतंय. पूर्ण बोगद्याच्या आत ड्रेनेज सिस्टीमचं काम. भंगार विक्रीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत 459.52 कोटी रुपयांचा महसूल जमा. या उपक्रमाअंतर्गत रेल्वेच्या कार्यशाळा, यार्ड आणि विभागांमध्ये साठलेलं अनुपयोगी साहित्य शोधून त्याची विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला. चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनात पुन्हा अव्वल. 2025-26 मध्ये 3.81 लाख पर्यटकांची विक्रमी नोंद. सफारीतून ताडोबाला 35 कोटींचा महसूल. अशोक खरातच्या मुलाच्या चौकशीत महत्त्वाची माहिती हाती. घरात मोठ्या प्रमाणात रोकड येत असल्याचं मुलाच्या चौकशीतून उघड. उर्वरित माहिती देण्यास हर्षवर्धन खरातचे आढेवेढे. सगळी माहिती वडिलांकडे असं हर्षवर्धनचं उत्तर.
रुपाली चाकणकर यांच्या बहिणीसह समता पतसंस्थेतील 100हून अधिक खाती होल्डवर, सगळ्या खात्यांचा पोलीस तपास केला जाणार. भोंदू अशोक खरातनं 130 बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं पोलीस तपासात उघडलं. नाशिकमध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रकार. 12 लाख रुपयांची खंडणी उकळत व्यावसायिकाचा टॅब चोरून मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी. 10,000 रुपये स्वीकारताना 4 संशयितांना अटक. एका वर्षात पूर्ण बर्बाद झालो, कुटुंब रस्त्यावर आलं. जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याची पहिली प्रतिक्रिया. बीडच्या ढाकळे कुटुंबाला मारहाण प्रकरणानंतर खोक्याला अटक करत त्याच्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आला होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर. तिघांना मारहाण केल्याप्रकरणी भोसले कारागृहात होता, तर कारागृहाबाहेर पडताच सतीश भोसलेची आणखी एक रील व्हायरल. त्याच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तो तुरुंगामध्ये होता आणि तब्बल 1 वर्षानंतर त्या प्रकरणाचा निकाल लागला आहे आणि आता सतीश भोसले जो आहे त्याला आपल्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे तो जेलच्या बाहेर तो आलेला आहे. अशी तिचं स्टेटस आहे सध्याचं. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला जामीन मंजूर. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण. कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयानं 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवरती जामीन दिला. 23 ऑक्टोबर 2025ला महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सोलापूरच्या माढातील अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण. प्रशासनासोबत बैठक फिसकटल्यानंतर धनगर समाजाचं आंदोलन. महंत पुराडे, लक्ष्मण हाकेंसह शेकडो जणांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलकांभोवती बॅरिकेडिंग, गावाला पोलीस छावणीचं स्वरूप. अंजनगाव खेलोबा गावातील पुतळ्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं आंदोलन. रात्री 1:30 वाजता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आंदोलनस्थळी. आंदोलक आणि आमदार अभिजित पाटील यांच्यात पुन्हा वादावादी. आमदार अभिजित पाटील कसली मोजणी करतायत? आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सवाल. तर पुतळ्याच्या आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, हाकेंचा आरोप. या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12-1 वाजता रात्रीच्या इथं मोजणी करण्याचं काम करण्यात आलं. आमचं म्हणणं एकच आहे, या आमदार अभिजित पाटलांना हजारो वर्ष ज्यावेळी रेकॉर्ड अस्तित्वात नव्हतं, आदिम असणाऱ्या धनगर बांधवांच्या तीर्थक्षेत्राला तुम्हाला मोजणी करण्याचा अधिकार दिला कोणी? धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय, या कृतीला आमचा विरोध आहे. लवकरात लवकर शासनानं आज दिवसभरामध्ये हा पुतळा हटवावा. अन्यथा आज तर लोक येत आहेतच, पण उद्या 1 लाख लोकांचा जनसमुदाय या अंजनगावमध्ये आलेला असेल. अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण. पुतळा वादाप्रकरणी आजही प्रशासनासोबत चर्चा. प्रशासनाकडून जागेची मोजणी होण्याची दाट शक्यता. नंदुरबारच्या बिलाडी गावाजवळ उभारत असलेल्या बिलाडी धरणाचा वाद चिघळणार. धरणाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध. धरणामुळे गावाला तिन्ही बाजूंनी पाण्यानं वेढा पडणार असल्यानं गावाचं पुनर्वसन करण्याची मागणी. न्याय मिळवून देण्याचं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं म्हणणं. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात नियमांचं उल्लंघन. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई. 15 रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रांना नोटीस. वनविभागाकडून काम थांबवण्याचे आदेश. जे काही रिसॉर्ट्स बांधण्यात आलेले, बऱ्यापैकी त्यांनी अकृषक म्हणजे एनएची परवानगी घेतलेली आहे, मात्र बांधकामासाठी त्यांनी जिल्हास्तरीय समितीची परवानगी घेतलेली नाही आहे. नोटिसेस दिल्यानंतर आता हॉटेल मालकांकडनं, व्यवस्थापकांकडनं आम्हाला प्रस्ताव यायला सुरू झालेले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सभा नियोजित आहे. त्या सभेमध्ये सर्व प्रस्तावांवरती चर्चा केली जाईल आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल. भंडाऱ्यातील साकोली तालुक्यात नवेगाव नागझिरा परिसरात नरभक्षक वाघाची दहशत. 16 दिवसात वाघानं दोघांचा जीव घेतला. एक महिला जखमी. 100 वन कर्मचाऱ्यांचं मिशन वाघ. ट्रॅप कॅमेरे, ड्रोनच्या साहाय्यानं शोधमोहीम सुरू. 19 तारखेपासून वाघाने आतापर्यंत 3 हल्ले केले. त्याच्यात दोघांचं एक पुरुष आणि एक महिला मरण पावली आणि तिसरं पेशंट नागपूरला ॲडमिट आहे. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये खूप दहशत पसरली आहे. लवकरात लवकर कसं वाघाला ट्रॅप करता येईल आणि लोकांना त्याच्यापासून कसं निश्वास कधी जनता श्वास टाकते असं झालं आहे आता.
भंडाऱ्यातील साकोली तालुक्यात नवेगाव नागझिरा परिसरात नरभक्षक वाघाची दहशत. पोलीस आणि वन अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांचा संताप. ग्रामस्थांकडून 2 दिवसांचा अल्टिमेटम. आज आमच्या लोकांचे जीव जात आहेत, फार कठीण आहे आणि म्हणून आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की त्यावेळेसच सांगितलं की 8 दिवसाचं त्यांनी सांगितलं होतं 8 दिवसात आम्ही पकडून दाखवू, परंतु 8 दिवस झाले अजूनपर्यंत. आणि जर आता लवकर पकडला नाही आणि एखाद्याला समजा अजून अशी इजा झाली तर आता आमच्या पंचक्रोशीतले जेवढे गावं आहेत ते गाव एक होतील आणि इथं आमच्या म्हणजे फॉरेस्टवाल्यांची काही ऑफिस राहणार नाही, काही राहणार नाही, उद्ध्वस्त करून टाकू. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सरे गावात मंदिरातील मूर्तीची विटंबना. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती. तुळजाभवानी मंदिरात भाविकांमध्ये हुल्लडबाजी. रात्रीच्या वेळी 2 गटांमध्ये बाचाबाची. पाण्याच्या बाटल्या, नारळ एकमेकांना फेकून मारले. ही हुल्लडबाजी कॅमेऱ्यात केली. नागपूरच्या वानाडोंगरी भागातील मातोश्री नगरात पंकज ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या. जाब विचारल्याच्या रागात परिसरातल्या टवाळखोरांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती. आकाश मंडल या आरोपीनं लोखंडी सळी पंकज यांच्या छातीत खुपसली. धार्मिक कार्यक्रमात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं 35 वर्षीय पुरुषासोबत लग्न लावल्याची धक्कादायक घटना. नागपूर जिल्ह्यातील नरखेडच्या मालापूर गावातली ही घटना. बाल संरक्षण पथकानं अल्पवयीन मुलीला सोडवलं. बीडच्या परळीमध्ये सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्ट दाखवून 23 लाखांची फसवणूक. 3 आरोपींना अटक. आरोपींकडून 3 लाख रुपये रोकड तसंच 3,20,000 रुपये बँक खात्यावर गोठवण्यात आले. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेदरम्यान चोरट्यांचा भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला. यात्रेदरम्यान 24,60,000चे दागिने लंपास. कोल्हापूरच्या कोडोली पोलीस ठाण्यात भाविकांच्या तक्रारी. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं चोरट्यांचा शोध सुरू. विरारच्या मनवेलपाडा 100 फीट रोडवरती तरुणांची स्टंटबाजी. एक तरुण 2 चालत्या स्कूटींवर उभा राहिल्याचा व्हिडिओ व्हायरल. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी इथं खासगी बस जळून खाक. बसमधील 30 प्रवासी सुखरूप बाहेर पडल्यानं अनर्थ टळला. पुण्याहून रत्नागिरीच्या दिशेनं ही खासगी बस येत होती. वाशिमच्या मालेगावातील उमरदरी गावात उभारलेल्या जिओ कंपनीच्या टॉवरला आग. वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खोलीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं आग. वीज पुरवठा खंडित झाल्यानं परिसरातील मोबाईल सेवेवर परिणाम. ठाण्यातील वर्तकनगर परिसरात मिठाईच्या दुकानाला अचानक आग. दुकानाच्या पोटमाळ्यावरील छोट्याशा इन्व्हर्टर बॅटरीनं पेट घेतला. घटनेत जीवितहानी नाही. आगीवर वेळीच नियंत्रण. नवी मुंबईत ऐरोलीच्या पालिका रुग्णालयात आयसीयू बाहेर नवजात बाळासमोर चक्क शंखनाद आणि डमरू देखील वाजवला. व्हिडिओ व्हायरल. शंख वाजवल्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी तिकडे जमा झाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंचा काल रात्री वरळी दौरा. भजनी मंडळाला भेट दिली. यावेळी आमदार सचिन अहिर यांचीही उपस्थिती. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी. अटिंगल इथं फडणवीसांनी केरळमधील प्रसिद्ध चेंडा हे पारंपरिक वाद्य स्वतः वाजवलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर. तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली. राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांची पोस्ट. मी नेहमी आम आदमीचे प्रश्न मांडतो, यामुळे आपचं काय नुकसान झालं, मला बोलण्यापासून का रोखलं जातंय, राघव चड्ढा यांचा सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.